राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडते। बुधवारी सकाळपासून संपूर्ण राज्यात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय। लोकसभेच्या वेळी मतदानासाठी पाहायला मिळालेला मोठा घोळ यावेळी थोडा कमी झाल्याचं पाहायला मिळते। पण मतदानाच्या दिवशी काही ठिकाणी मोठा राडा झाल्याचं देखील बघायला मिळालं। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात आज सकाळी 2 उमेदवारांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यात बाचाबाची झाली। यावेळी एकमेकांना आव्हानं प्रति आव्हानं देखील देण्यात आली। त्यामुळे नांदगावमध्ये काही काळ वातावरण तणावग्रस्त झालं होतं, पण पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। मतदानाच्या दिवशी नांदगावमध्ये नक्की काय झालं, दोन्ही गटांमध्ये काय वाद झाला, जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। नांदगाव विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे सुहास कांदे, ठाकरे गटाचे गणेश धात्रक आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ असा तिरंगी सामना आहे। त्यामुळे तिन्ही उमेदवारांकडून मतदारसंघात जोरदार प्रचार करण्यात आला होता। बुधवारी मतदानाच्या दिवशी नांदगावमधलं वातावरण तणावग्रस्त झाल्याचं पाहायला मिळालं। नांदगाव मनमाड रस्त्यावर आज सकाळी मतदानासाठी बसमधून काही मतदार येत होते। त्यावेळी समीर भुजबळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गाड्या आडव्या उभ्या करून ही बस अडवली। हे मतदार बाहेरून आणण्यात आल्याचं सांगत समीर भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला। गाडी पुढे जाऊन देणार नाही असं म्हणत समीर भुजबळांनी मतदारांना अडवलं। यावेळी सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले आणि त्यांच्यात बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे एकच तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। नांदगाव मनमाड रस्त्यावर शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांची गुरुकुल शैक्षणिक संस्था आहे। समीर भुजबळ हे या मार्गावरून जात असताना संस्थेत शेकडो लोकांना आणल्याचं त्यांना समजलं। पैसे वाटप करून त्यांना वाहनांमध्ये मतदानासाठी नेले जात असल्याचा आरोप भुजबळांनी केला। त्यानंतर त्यांनी बस अडवत पोलिसांना या घटनेची माहिती दिली। शैक्षणिक संकुलात काही तडीपार गुन्हेगार होते। मतदानाच्या दिवशी ही मंडळी मतदारसंघात कशी असा प्रश्न करण्यात आला। यावेळी कांदे आणि भुजबळ समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली। हे सगळं होत असतानाच काही वेळानं स्वतः सुहास कांदे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी देखील हुज्जत घालायला सुरुवात केली। यानंतर काही काळ दोन्ही कार्यकर्ते आक्रमक झाले होते, तर दुसरीकडे समीर भुजबळ यांनी देखील अरे तुझ्यासारखे 56 पाहिले असं म्हणत सुहास कांदेंना प्रत्युत्तर दिलं। त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण झाली। यामुळे अखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं। तसंच त्यांनी कांदे आणि भुजबळांची देखील समजूत काढली। त्यामुळे काही वेळानं परिस्थिती नियंत्रणात आली। दरम्यान हे ऊसतोड कामगार असून ते लांबून आल्यामुळे त्यांच्या नाश्त्याची सोय शैक्षणिक संस्थेत करण्यात आल्याचा दावा कांदे समर्थकांनी केला। हे सगळं होत असताना बसमधून आलेले मतदार देखील संतपल्याचं पाहायला मिळालं। आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला मतदानापासून वंचित ठेवू नका, पोलिसांनो आमचे आधार कार्ड तपासा, आम्ही बिहारी नाही तर मतदारसंघातलेच आहोत, जेवणासाठी केवळ थांबलेलो होतो, संयम बाळगला पण आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असं मतदारांकडून सांगण्यात आलं। या सगळ्या प्रकाराची निवडणूक आयोगाकडून देखील दखल घेण्यात आली। निवडणूक आयोगाचं एक पथक या ठिकाणी दाखल झालं। त्यांनी बसमध्ये असलेल्या मतदारांची चौकशी केली, त्यांच्याकडे असलेल्या बॅगा देखील तपासण्यात आल्या। निवडणूक आयोगाच्या बसमधील चौकशीत मतदार हे स्थानिक असल्याचं समोर आलं। मतदानासाठी बसमधून आलेले मतदार हे ढेकू गावचे रहिवासी असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे समीर भुजबळांनी केलेला आरोप खोटा असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात येते। आता या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं देखील आयोगाकडून सांगण्यात आलं। तर दुसरीकडे आम्हाला वेठीस धरलं जात असल्याचा आरोप देखील मतदारांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे आणि पोलिसांकडे केला। अडवलेल्या मतदारांमध्ये एक गरोदर महिला असल्याचं देखील समजते। निवडणूक आयोगानं चौकशी केल्यानंतर मतदारांना मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आले, तर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान नांदगाव मधली लढत ही तिरंगी झाली आहे। शिंदे गटाचे सुहास कांदे हे विद्यमान आमदार असल्यामुळे महायुतीत ही जागा शिंदे गटाला सुटली। त्यामुळे इथून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ नाराज झाले। त्यामुळे त्यांनी इथून अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला। नांदगावमध्ये भुजबळ विरुद्ध कांदे हा सामना सर्वश्रुत आहे, त्यामुळे या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। ठाकरे गटानं इथून गणेश धात्रक यांना उमेदवारी दिली। मनमाडमध्ये धात्रक यांचा चांगला होल्ड आहे, त्यामुळे त्यांनी देखील इतर लढतीत रंगत आणली। भुजबळ आणि कांदे यांच्यातील लढतीमुळे झालेल्या मतविभाजनाचा देखील धात्रक यांना फायदा होऊ शकतो असं सांगितलं जात आहे। त्यामुळे सुरुवातीपासूनच नांदगाव विधानसभा निवडणूक चर्चेत आली होती, पण आता मतदानाच्या दिवशी सुहास कांदे आणि समीर भुजबळ एकमेकांसमोर आले आणि मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान निवडणूक आयोग आणि पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर आता इथलं वातावरण शांत झालंय। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।